आज मी मस्त असं घरगुती पद्धतीनं झणझणीत असा मटण रस्सा करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर चला मग पाहूया. त्यासाठी मी मटण असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद, थोडंसं मीठ, अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला मुरण्यासाठी 5 ते 10 मिनिट ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 पळी मी तेल टाकलेलं आहे. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं टोमॅटो आणि कांद्याचं ते मी टाकत आहे. त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे खोबरं टाकायचं आहे. थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट असेल तर तीही टाकू शकता आणि घरकुल किंवा कुठलाही मटण मसाला असेल तुमच्याकडे तर तो यूज करा. त्यानंतर मी त्याला चांगलं मिक्स केलेलं आहे. थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर जे मुरायला ठेवलेलं आपण मटण होतं ते या कुकरमध्ये टाकायचं आहे आणि ते मटण चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कुंड्यामध्ये पाणी घेऊन ते कुकरवरती ठेवायचं आहे. त्याने एक मस्तपैकी वेगळी चव येते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आपण डायरेक्टली कुकरच्या शिट्ट्या करतो बट त्याची चव आणि याची चव थोडीशी डिफरंट लागेल. मटणला थोडंसं छान असं पाणी सुटतं. त्यानंतर ते गरम झालेलं कुंड्यातलं पाणीच आपण मटणमध्ये मिक्स करणार आहोत आणि वरून 1 ग्लास मी पाणी ॲड करणार आहे आणि कुकरला लावून देणार आहे. मी कुकरच्या फक्त 2च शिट्ट्या करणार आहे. जास्त शिट्ट्या करताल तर ते कधी गाळही होतं. तर एकदा 2 शिट्ट्या करून चेक करा की मटण शिजलं आहे की नाही. शिजलं नसेल तर परत 1 शिट्टी करू शकता. बट नॉर्मली मटण हे 2 शिट्टीमध्ये शिजून जाईल. त्यानंतर मी जेवढं मटण लागायचं ते बाजूला काढून घेतलेलं आहे आणि एका तव्यावरती तोपर्यंत कांदा, थोडंसं खोबरं, तीळ हे छान असं परतून घेतलेलं आहे. चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत त्याला परतायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण ॲड करायचं आहे आणि हे थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याचं वाटण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये वाटण काढलं होतं ते टाकायचं आहे आणि घरगुती मसाले टाकायचे आहेत. त्यामध्ये हळद 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, अंबारी मसाला 1 चमचा आणि 2 चमचे मी काळं तिखट टाकत आहे. त्याचबरोबर घरकुल किंवा कुठलाही सवयीचा मसाला आपण ॲड करू शकता. थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स केलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत मी गॅसवरती शिजवत आहे आणि जेवढं मटण मला टाकायचं आहे ते मी या मसाल्यामध्ये टाकणार आहे. मसाल्यामध्ये पूर्ण मटण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण कुकरमध्ये मिठाचं पाणी होतं तेच पाणी आपण यामध्ये यूज करणार आहोत. तर मी ते पाणी टाकत आहे. त्या पाण्यामुळे भाजीला वेगळीच टेस्ट येते आणि एक्स्ट्रा पाणी तुम्ही 1 ग्लास टाकू शकतात. ही भाजी सहजच 3 किंवा 4 लोकं खाऊ शकतात. त्यामध्ये पीस तुम्ही जास्त टाकू शकतात. मी थोडेच पीस टाकलेले आहेत कारण मी राहिलेले पीस हे मी सुक्या मटणसाठी यूज करणार आहे. तर इथे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाका. वरून थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाका आणि थोड्या वेळ भाजी अशीच उकळण्यासाठी ठेवा. खूप छान असा रंग, खूप छान असं स्वादिष्ट असं मटण रस्सा तयार होतो. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा घरगुती पद्धतीनं आणि खूप झणझणीत सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही चाटून पुसून खाताल असा हा मटण रस्सा आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि सांगा कसा वाटला. अशा अजून रेसिपी पाहण्यासाठी नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.